पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्याच्यानंतर स्टोकसाठी जागा बनवून पाखेंडिरियाला षटकार. तिथे देखील डान्सिंग डाऊन नाही आधी बॅकफुटवर होते नंतर फ्रंटफुटवर येऊन हा फटका सजवायचा होता पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील चेंडूला निर्धाव. धाव संख्या 6 अंकावरती. विचिटचा फटका खेचायचा होता थोडासा गुगली घेत चेंडू मात्र करपीला घश करत मात्र पंचांकडे. आता तिसऱ्या पंचांनी मागणी केली आहे. स्वरलेख पंच सांगतायत की तिसऱ्या पंचांची आम्ही मदत जरूर घेणार आहेत परंतु इथे धावसंख्या किती होईल ह्याच्यावरती डिपेंड देखील असेल. आता चला या रनआउटची पाहण्यासाठी आपण पाहायचंय राकेशजी कवटे मुख्य आयोजक. यस फलंदाज इथे बाद असेल. आता तिसऱ्या पंचांनी सांगितलं की फलंदाज बाद आहे. विकेट क्रमांक 1 पहिला विकेट क्रमांक भेटला जातोय तर रवीच्या स्वरूपामध्ये टीम सागाच्या वाडी संघाला लागणारा हा पहिला मोठा हादरा. आपण पाहतोय पेशाने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आपण पाहतोय कैलाजी खडके हे आता मैदानामध्ये वनडाऊनच्या पोझिशनला मैदानामध्ये गेलेत. धावसंख्या आपण पाहतोय 7 अंकावरती. एक धावसंख्या पूर्ण केली होती. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र बाद झाला आहे आणि त्याच्यानंतर लागणारा पहिला हादरा टीम सागाच्या वाडी संघाला. गोलंदाजी मार्गावर सागर चांगली कामगिरी करतोय. या इथे देखील चेंडू पिळल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाने उलंघ घेताना आपला पाहायला मिळाला आहे. इथे देखील चेंडू आला निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या संगतीने धाव फलक स्थितीला बोलायचं 7 अंकावरती. शिवम लोबे आपण पाहू शकाल शहरी बाजूने मात्र मैदानाची पहानिशा करताना त्यांना माहिती आहे या मैदानावरती आम्हाला देखील खेळायचं आहे. इथे देखील लावल्या बिल पंचांकडे अक्षरशः 11 खेळाडूंनी केलेला अपील आणि अक्षरशः पंचांनी देखील सांगितलं की समोर बॅट्समन सापडला आहे आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. 7 धावसंख्येवरती लागणारा मोठा दुसरा हादरा टीम सागाच्या वाडी संघाला. ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आहे. ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या. आता मात्र बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती मनोहर आलेत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये शिवम आपण पाहतोय मोहन आलेत. या मोहनने लगातारच्या 2 मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलाय. तो आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सर्वांचे चेहरे आता पडल्यासारखे पाहायला मिळत आहेत. झोपे देखील आवरत नाहीये सर्वांना. ही तरी गेल चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला. समीरन डिलिव्हरी पाहायला मिळती आहे. बॅट्समन आपण पाहू शकाल सलामीला गेला होता तो हेमंत अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्या समवेत साथीला मात्र आता जाताना पाहायला मिळतात मनोहर. परंतु पहिला चेंडू गोलंदाज मोहनने निर्धाव फेकण्यामध्ये यश मात्र मिळालंय. इथे देखील आपण पाहू शकाल इथे देखील समोर अभिषेक मध्ये चेंडू पटकावलाय. इथे लंगानला मात्र झाली चुकी आणि ही त्या चुकीचं रूपांतर 4 धावसंख्येसाठी होत असताना पाहायला मिळतं. इथे आलाय चौकार.
चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने थांबलेली धावसंख्या उधळताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. बॅट्समन मनोहरच्या बॅटमधून आलाय चौकार. हेमंत आणि मनोहर ही जोड सकली मैदानामध्ये केली. गोलंदाजी मार्क बरं मोहन आपण पाहतोय. हा देखील अलॉंग द कार्पेट डीप मध्ये काउकरला फिल्डर तैनात आहेत. आता कोणती चुकी होणार नाहीये त्यांच्याकडून आणि ही ते देखील एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचती आहे ती 13 या धावसंख्येवरती. डिक्सल पाली विपक्ष आपण पाहू शकाल सागाची वाडी. या दोन संघात चालू असलेलं हे द्वंद्व युद्ध आपला पाहायला मिळतंय. डिसायडर मॅच इथून जो संघ जिंकेल हा देखील शेंडू आपण पाहतात उजव्याच्या बाहेरून खराब शेंडू पाहायला मिळाला. पंचांनी पाहिलं आणि सांगितलं की नंतर हा शेंडू बाहेर घोषित करतायत. अभंतरच्या स्वरूपामध्ये धाव, अभंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती लागला जात आहे टीम सागाच्या वाडी संघाच्या. दुसरी ओव्हर मैदानामध्ये चालू आहे प्रगती पथावरती. इथे देखील स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जास्त सफल झाले होते फलंदाज. हेमंत आपण पाहतोय थोडंसं चाच पडत केलं असं. पहिल्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती हेमंतने मुंबई टीमच्या विरोधामध्ये, तीच बॅटिंग आता त्यांना आठवावी लागेल आणि तशी फटकेबाजी देखील करावी लागेल. परंतु डिक्सल पाली संघाचं कौतुक करणं गरजेचं आहे. हा देखील चेंडू पाहू शकाल आपण, परंतु थोडीशी मिस्टेक होताना पाहायला मिळते स्ट्रिक्षकाकडून आणि तिथे आलाय 22ची एक धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढली जाईल. जाऊन पोहोचेल तिथे 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे टीम सागाची वाडी आपण खेळताना. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळाला आहे आणि अवघ्या पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा आणि त्याच्यानंतर 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर ह्या ओव्हरमध्ये आल्या 8 धावा. टोटल धावा धावफलकावरती 15 झाल्यात. आता शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती डिक्सल पाली संघाकडून निलेश आपण पाहतोय. बुकपे संघाच्या विरोधामध्ये या सागाच्या वाडी संघाने 7 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं 4 षटकांमध्ये, परंतु आता डिक्सल पाली संघ आहे त्याच्या विरोधामध्ये अवघ्या 2 षटकांमध्ये 15 धावसंख्या जमवल्यात. आता शेवटचं अंतिम षटक हेमंत आता प्रयत्न करेल मोठे मोठे फटके मारायची स्लॉक षटकामध्ये, परंतु त्याच्या पाठवरती प्रॉपर शेंडू देखील आला नाही एवढ्या 2 षटकांमध्ये. परंतु आता गोलंदाजी मार्कवर निलेश राणे यांना मात्र इन्व्हाइट केलंय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो हेमंत जो सलामीला आला होता तो अजूनही मैदानामध्ये स्ट्राईक एंडला. हा देखील बॅटशी कडा घेतली आहे महत्वाच्या क्षणी, महत्वाची विकेट. हेमंत बागतुड डगआउट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर हेमंत आपण पाहू शकाल. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये इंडिया नंबर 5 वरती हरी आपण पाहतोय. दोन चेंडूचा खेळ, 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. निलेशांना पहिल्याच चेंडूवरती मिळालेली सफलता एक महत्त्वपूर्ण ठरले या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण स्वीकारायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. ही ते शेल मात्र सोडली झाली आहे. साधी सोपी शेल परंतु ही ते देखील ओव्हरफेकी होताना पाहायला मिळते. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र तब्बलच्या पाहायला मिळत आहेत 3 धावा. पूर्ण होत असताना झेल घेतली असती ते एकही धाव आली नसती परंतु झेल सोडली आणि त्याच्यानंतर 3 धावा कंप्लीट. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या साऊन मात्र पोहोचेल ती 18 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावरती टीम सागाची वाडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. अपोजिट मध्ये डिक्सल पाली. हा देखील त्या फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना एस्ट्रिक्षकी जी चपळाई पहा किती. इथे बॉल गॅदर देखील केला, स्टँडवरती येऊन देखील लावला. फलंदाज पोचायच्या आधी हेमंत देखील बाद झाले. त्याच्यानंतर आता
मनोहर देखील मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास करतील. अजून एक विकेट, विकेट क्रमांक 4. हरी मात्र बाद होत आहेत. मनोहर अजून मैदानामध्ये पाहू शकाल आपण. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. योगेश मात्र 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल देखील झाले. त्यांना आता बॅटिंग करावी लागेल. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 धावा फलकावरती टीम डिक्सलपाली संघाने अद्यापर्यंत खर्च केला. पहिला सामना डिक्सलपाली संघाने खूप प्रयत्नाने जिंकला आणि त्याच्यानंतर हिरादे स्पष्ट केले होते. हा देखील स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती, पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ चेंडू खेळले ते सिंगल डबलला प्राधान्य देऊन शून्य धावसंख्येचा आलेख मोठा पाहायला मिळतो. परंतु आडव्या बॅटीतून दिशा देण्याचं काम प्रयत्न चालू आहे, परंतु त्याच्यावरती अंगलट त्याच्यावरती पाणी फेरायचं काम केलं आहे. ते सागाच्या वाडी संघाने अद्यापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ समाप्त आणि 18 धावा फलकावरती 4 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. ही तरी देखील स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत का? पण क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे मिसफिल्ड झाली आहे. छेल देखील ड्रॉप होती आहे. इथे देखील ओरफेकी आणि काय घडतंय मैदानामध्ये पाहू शकाल आपण. इथे 3 धावा पूर्ण. अजून देखील आता मात्र इथे टोटल धावसंख्या वंच 4 का? यस, म्हणजे चौकार अडवली, पण तू 4 धावा ओरफेकीमध्ये देत असताना चौकाराच्या मदतीने बोनसच्या धावसंख्या म्हणाव्या लागतील. आता 22 धावा धाव फलकावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू. गोलंदाजी मार्कवन निलेशांचा. पहिल्या इनिंगचा डाव संपायसाठी मात्र 1 शेवटचा चेंडू राहिला आहे, परंतु हिथून आता पाहावयास मिळेल आपल्याला की कोणता संघ किती धावसंख्येवर मजल मारले. तो सागाची वाडी संघ. इथे देखील फटका आता फसलाय. 12 सागाल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द झेल. इथे देखील झेल सोडली जाते आणि ही ते सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि तिसऱ्या धावसंख्येसाठी फलंदाज बाद देखील झाला आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि बीजासाठी 25 धावसंख्येची गरज असणारी ती डिक्सल पाली या संघाला. चला लगेचच सागाच्या वाडी संघ आपण तयार व्हा आणि डिक्सल संघ लगेच मैदानाच्या बाहेर येऊन आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानात देखील पाठवा. चला डिक्सल पाली आपले सलामीची जोडी पाठवा. रवाना करा मैदानामध्ये लगेचच. चला 2 फलंदाज पाठवा डिक्सल पाली संघ. चला तुम्हाला प्रत्येक वेळी डिक्सल पाली संघ आपल्याला आम्ही पुकारल्यानंतर तुम्ही बॅट्समन मैदानामध्ये पाठवता. आपण तयार करा आधीच बॅट्समन. जेव्हा तुम्हाला आम्ही आवाज देऊ त्याच्यानंतर तुम्ही बॅट्समन पाठवता मैदानामध्ये. तर तुम्ही बसूनच राहता पवेलियनमध्ये. सलामीची जोडी रवाना झाली. मोहन आणि निलेश आपण पाहू शकाल ज्यांना
18 चेंडू आणि 25 धावसंख्येची पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होईल हे याच्यासाठी मात्र दोन फलंदाज मैदानामध्ये रवाना देखील झाले डिक्सल पाली संघाकडून. स्ट्राईक एंडला बॅट्समन, स्ट्राईक एंडला मोहन आहे, नॉन स्ट्राईक एंडला निलेश. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेचं षटक योगेश यांच्या हातावरती दिले. ओव्हर क्रमांक 1 मध्ये योगेश आले, त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी दिली. ओव्हर क्रमांक 1 ची पॉवर प्लेच्या षटकाची. स्ट्राईक एंडला मोहन लिप्टी बॅट्समन, नॉन स्ट्राईक एंडला निलेश आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज देखील झाला आहे आणि ही ते पहिल्या चेंडूवरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. आकाशाला गबस निघालणारा हा आलाय मोहनच्या बॅटमधून. यूज इट हँडसम षटकार. षटकार आलाय. षटकारच्या पद्धतीने 6 धावा. इथे देखील लोअर पोल्टा चेंडू कन्वर्ट केलाय. फक्त दिशा दिली आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. हा देखील आलाय दुसऱ्या चेंडूवरती प्रहार, चौकार. आपण पाहू शकाल जो कॅमेरामॅन सार्थक रात्रीच्या मध्यरात्रीमध्ये झोपला होता, परंतु त्याला आता जाग आली आहे, त्याच्यामुळे तो आमच्या शब्दाला देखील प्रत्युत्तर करतोय. काही असो, जाग आली याला महत्व आहे. इथे देखील पाहू शकाल आपण लाऊडली अपील पंचांकडे लाऊडली अपील केली होती. पंचांनी सांगितले की खाली जमिनीला ब्रश झाली बॅट, त्याच कारणास्तव त्याला चेंडू निर्धाव. एक षटकार एक चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. अजून इथून पाहायला गेलं तर 15 धावसंख्येची गरज आहे. टोटल 25चा पाठलाग करायचा आहे. आता 15 चेंडूंमध्ये 15 धावसंख्या आपण पाहू शकाल. आयोजक स्वतः आले तिथे आणि इथे मात्र चेंडूने फल इष्टरेक्षकाला चकवा देऊन मात्र चालला आहे, पण तो कव्हर केलेत. ही धावसंख्या आपण पाहायला मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. येस, वाईट +1 स्कोर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. म्हणजे एकूण 2 धावा ॲड 2 धावसंख्येच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती योगेश आपण पाहतोय, त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. नॉन स्ट्राईकला निलेश असतील, नॉन स्ट्राईक एंडला मोहन, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार जरूर आला आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना गोलंदाज योगेश आपण पाहतोय. इथे देखील आपल्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता. थर्ड सर्कलमध्ये चेंडू थांबला जातो. एक सिंगल मात्र कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील होणार नाही आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल, जाऊन पोहोचते ते 13 वरती. आता पाहायला गेलं तर येणारे उर्वरित 14 चेंडू आणि 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे. इथे देखील फटका चांगला आहे आणि ह्याच्यावरती धावसंख्या देखील चांगली मिळून झाली आहे. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक मोहनचा बॅट टाकणारा हे ते आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 19 या धावसंख्येवरती. पशा अजून इथून पाहायला गेले तर 6 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 6 ची गरज. इथे देखील फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि चेंडूला मात्र धाडलं. ते सीमेरेषेच्या बाहेर आलेले या 4 धावकेसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या तब्बल 23 धावा
म्हणजे जिथे टार्गेट होतं 25 धावांचं तिथे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या कंप्लीट केल्या तर 23. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. सार्थक पाहू शकाल आपण आमचे साथी समालोचक शिवम लोबे यांच्याशी वार्तालाप करत असताना दोघांमध्ये संभाषण चांगल्या पद्धतीने चालू आहे. सार्थक त्यांना कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये देखील बसवतील. येस डीजे मास्टरला देखील असंच वाटत होतं लवकर मॅच कव्हर व्हावी आणि ती मॅच देखील कव्हर झाली आहे. यस 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 आपण पाहू शकाल कसला जोरात आवाज आला बनूचा आता त्यांचा. कॅमेरामॅन जागा झालाय तुमचा आता त्याचं देखील सहर्ष स्वागत करू. सकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल पहाट झाले आता. यस तुम्हीच बुवा आपण तुम्हाला बसू इथे चेंडू टॅप केला एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवरती. सार्थक बुवा यांचा काकड आरती होईल आता थोड्याशा वेळामध्ये. हबप सार्थक महाराज इथून देखील ड्राईव्हचा फटका आहे ते मात्र विशेष फटका आला आहे आणि हे ते संघ मात्र जिंकला आहे. तो डिक्सल पाली संघाने देखील आता इथून प्रवेश केला आहे तर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. चला लगेच आपण टॉससाठी इन्व्हाइट करू डिक्सल पाली आणि त्याचबरोबरीने अण्णा 11 मुठा या संघाच्या कर्णधाराला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो नो डाऊट ज्याने सलगची तिसरी मॅन ऑफ द मॅच घेत असताना पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून 6 चेंडू फेस केले आणि बॅटिंग केली आहे. तब्बल धावसंख्या अर्जित केली 24 धावा. 6 चेंडू 24 धावसंख्येची एक विध्वंसक इनिंग केला तो मोहन ठरलाय सलगच्या तिसऱ्या मानचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. तर मदन यांना विनंती असेल आपल्या शुभ असते मोहन यांना मात्र मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करायचं आहे आणि लगेचच मॅच जशी चालू होईल अण्णा 11 मुठा वर्सेस डिक्सल पाली संघांमध्ये. तत्पूर्वी आपण मायक्रोफोन टू जॉईन लगेचच करूया आमचे साथी समालोचक आमचे सिनियर कॉमेंटेटर म्हणजे ज्यांची ओळख आहे कर्जत तालुक्यामध्ये ते शिवमजी लोबे संघकडे. चला अण्णा 11 मुठा आणि त्याचबरोबर डिक्सल पाली संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या आणि मोहन आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं.